आता ग्लायसेलचं जे इकॉनॉमिक्स आहे ते असं आहे की एका एकरामध्ये माझे 80 तास आहेत या शेतामध्ये, आणि एका पंपामध्ये साधारणतः 4 ते 4.5 तास होतात आहे. तर 10 पंप एक माणूस मारतो दिवसाचे, कारण आता इथे काय एकदम हळूवार पद्धतीने मारायचं असतं का, आणि भरपूर केअरफुली काळजीपूर्वक मारायचं असतं. तर 10 पंपाच्या वर एक व्यक्ती मारत नाही. मात्र जो पाणी देणारा माणूस आहे तो तुम्ही एकाच्या ऐवजी 2 अपॉइंट करू शकता. म्हणजे एक माणूस अपॉइंट करून तुम्ही पंप, बॅटरीवरचे जे 15 लिटरचे पंप आहेत त्याच्याकरता तुम्ही 2 पंप सांगून एकच माणूस पाण्यावर सांगू शकता. अशा प्रकारे तुम्ही तुमचा थोडासा खर्च वाचवू शकता. तर त्या पद्धतीने जर का तुम्ही 2 पंप सांगितले तर एका पंपाने साधारणतः अर्धा एकर शेत होईल, अर्धा एकराच्या वर होणार नाही. आणि घाई गडबडीने जर का केलं तर त्याच्यामध्ये नुकसानच व्हायची जास्त शक्यता आहे. तर 2 पंपाचा जो खर्च होईल, आता आमच्याकडे 400 रुपये रोज मजुरी चालू आहे पंपावरच्या माणसाला, आणि पाण्यावरच्या माणसाला 300 रुपये रोज चालू आहे. तर आता मला 1000 रुपये हा खर्च होतो आहे. आणि बरोबर एका एकरामध्ये 20 पंप जर का पडले तर पकडून चाला की दीड लिटर औषध. तर औषध पडतं आपल्याला ते 1.5 लिटर ॲव्हरेजमध्ये साधारणतः एक 400 आणि 200 म्हणजे 600 रुपयाचं औषध होतं. आणि माणसं 1000 रुपयाची, अशा प्रकारे आपल्याला 1600 रुपये एकरापर्यंत या ग्लायसेलच्या फवाऱ्याचा खर्च होतो. तर पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. जय हिंद, जय महाराष्ट्र.